नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची। मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या शिष्टमंडळानं मराठा आरक्षणाचा GR काढल्यानंतर उपोषण मागे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उपसमितीच्या सदस्यांनी जरांगे पाटील यांची आझाद मैदान इथं भेट घेऊन चर्चा केली। जरांगे यांच्या 7 मागण्यांबाबत सरकारचा काय विचार आहे याबाबतचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला। त्यानंतर राज्यपालांच्या सहीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। मागणी क्रमांक 1, हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करावी। सरकारचा प्रस्ताव हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगानं प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे। या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे। मागणी क्रमांक 2, सातारा संस्थानाच्या गॅझेटियरची अंमलबजावणी। सरकारचा प्रस्ताव सातारा संस्थान, पुणे औंध संस्थानाच्या गॅझेटियरच्या कायदेशीर बाबी तपासून जलद गतीनं निर्णय घेण्यात येईल, कारण काही कायदेशीर त्रुटी आहेत। या गॅझेटियरची पुढील 15 दिवसात अंमलबजावणी करण्यात येईल, असा सरकारकडून शब्द। मागणी क्रमांक 3, मराठा आंदोलकांवर गुन्हे मागे घेणे। सरकारचा प्रस्ताव अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेतले, कोर्टात जाऊन उर्वरित गुन्हे मागे घेणार, महिना अखेरपर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील। या मागण्या शासनानं मान्य करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आंदोलकांकडून आझाद मैदानावर विजयाचा गुलाल उधळण्यात येत आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।